आगामी 3 ऑक्टोबर रोजी शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात होत असून महाराष्ट्रामध्ये 3.5 शक्तिपीठांचा उगमस्थान दर्जा असलेले कोटमगाव येथील स्वयंभू राजराजेश्वरी जगदंबा माता मंदिर श्री क्षेत्र कोटमगाव येथे शेकडो वर्षांपासून सुरू असलेल्या परंपरेचा यात्रा उत्सवाला सुरुवात होत असून संपूर्ण येवला तालुक्यासह नाशिक, अहमदनगर, खान्देश, संभाजीनगर, मुंबई, पुणे जिल्ह्यातील लाखो देवी भक्तांसाठी जगदंबा माता देवस्थानतर्फे यात्रेची तयारी सुरू झाली आहे। कोटमगाव देवस्थान ट्रस्ट भाविकांच्या सुखसुविधांसाठी सज्ज होत आहे। घटी बसणाऱ्या भाविकांसाठी भक्त निवास, ग्रामपंचायत हॉल तसेच 10 दिवस फराळाची व्यवस्था ट्रस्टतर्फे करण्यात येणार आहे। तसेच यात्रा काळात कुठल्याही प्रकारची रोगराई पसरू नये यासाठी डॉक्टर असोसिएशन तर्फे 10 दिवस विविध डॉक्टर सेवा देण्यात येणार आहे। येवला शहर पोलिसांच्या वतीने यात्रा उत्सव काळात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये व गर्दी नियंत्रणात राहावी यासाठी अतिरिक्त बंदोबस्ताची व्यवस्था करण्यात आली असून तसेच सर्व परिसरावर सीसीटीव्हीचे वॉच असणार आहे। यात्रेदरम्यान SK9 न्यूज सुदर्शन खिल्लारे यांच्या वतीने मोफत रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली जाणार असल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष रावसाहेब कोटमे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली। याप्रसंगी प्रांत बाबासाहेब गाढवे, तहसीलदार आबा महाजन, येवला शहराचे पोलीस निरीक्षक विलास पुजारी, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, सरपंच, ग्रामसेवक व मंदिराचे ट्रस्टी, देवी भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते। श्री क्षेत्र कोटमगाव तालुका येवला येथील शारदीय नवरात्र उत्सव या निमित्त माननीय उपविभागीय अधिकारी महोदय यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आलेली आहे। या उत्सवाच्या काळामध्ये, यात्रेच्या काळामध्ये तालुक्यातील सर्व यंत्रणांचा समन्वय या ठिकाणी केलेला आहे। विशेषतः या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची शुद्धीकरण असेल, परिसराची स्वच्छता असेल, शौचालयाच्या सुविधा, तसेच सर्व परिसर हा CCTVच्या नियंत्रणामध्ये असेल। भाविकांची सुरक्षितता महत्त्वाची असून त्यांना दर्शन सुलभ होईल आणि त्यांची सुरक्षितता राहील याबाबत दक्षता घेण्याचं पूर्णपणे नियोजन केलेलं आहे। सर्व विभागांचा समन्वय अत्यंत चांगल्या पद्धतीने झालेला आहे। निश्चित या 10 दिवसाच्या कालखंडामध्ये ही यात्रा सुखकर आणि आनंददायी होईल याची दक्षता घेतली जात आहे। धन्यवाद। आमच्या ट्रस्टतर्फे घटी बसणाऱ्यांसाठी फराळाची व्यवस्था, राहण्याची व्यवस्था, तसेच दर्शन बारीक म्हणलं काही हिस्सा पाकिट काही होऊ नये म्हणून आमचे CCTV चालू आहे। दिनांक 3 ऑक्टोबर ते 12 ऑक्टोबर या कालावधीत होणाऱ्या नवरात्र यात्रा उत्सवानिमित्त आज कोटमगाव देवस्थान या ठिकाणी पूर्वतयारी आढावा बैठक घेण्यात आली। या बैठकीला तहसीलदार, पोलीस निरीक्षक, त्याचबरोबर तालुकास्तरीय अधिकारी सर्व उपस्थित होते। यामध्ये यात्रेच्या संबंधित वेगवेगळ्या विषयावर चर्चा करण्यात आली, आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या। तर यात पोलीस विभागाच्या मदतीने पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। यामध्ये 50 होमगार्ड, 50 पोलीस कर्मचारी व 10 अधिकारी असा पोलीस बंदोबस्त असणार आहे। त्याचबरोबर ग्रामपंचायतच्या माध्यमातून या ठिकाणी साफसफाई, स्वच्छता याची व्यवस्था करण्यात येणार आहे। पिण्याच्या पाण्याची व्यवस्था ग्रामपंचायतमार्फत करण्यात येणार आहे। ट्रस्टच्या संबंधित ट्रस्टने चांगल्या प्रकारची व्यवस्था केली आहे। गर्दीचं नियोजन करण्यासाठी स्वयंसेवकांची नेमणूक ट्रस्टमार्फत करण्यात येणार आहे। त्याचबरोबर मंदिरात तसेच मंदिराच्या बाहेर CCTVद्वारे नियंत्रण ठेवून गर्दीचं नियोजन करण्यात येणार आहे। तसेच ज्या महिला इथं घटी बसतात कायमस्वरूपी 8-10 दिवसासाठी, त्याची व्यवस्था ट्रस्टकडून करण्यात आली आहे। त्यांचे निवासस्थान, राहण्याची व जेवण्याची व्यवस्था ट्रस्टने केलेली आहे। यात्रेच्या दृष्टिकोनातून पोलीस विभागाने वाहतुकीमध्ये महत्त्वाचा बदल सुचवलेला आहे। त्या संबंधितचा प्रस्ताव माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्याकडे सादर करण्यात आलेला आहे। तो प्रस्तावात मान्यता मिळाल्यास आपल्याला नाशिकहून येणारी वाहतूक ही कोपरगाव, संभाजीनगर या मार्गे वळवण्यासाठीचा प्रस्ताव आहे।
तर त्या प्रस्तावास मान्यता मिळाली तर आपल्याला गर्दीचं नियोजन आणि पायी चालणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आपण ती उपाययोजना करणार आहे. दैनिक भ्रमरसाठी प्रतिनिधी दीपक सोनवणे, येवला.